शेलटकर्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत। 1 वाटी शिंगाड्याचं पीठ, 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, हे बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतं। 2 उकडलेले बटाटे, अर्धी वाटी खोवलेलं खोबरं, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट जे शेंगदाणे भाजून केलेलं आहे, पाव चमचा लाल मिरचीची पावडर, पाव चमचा जिरं पावडर, 2 बारीक लहान मिरच्या बारीक चिरून घेतल्या, चवीनुसार सैंधव मीठ, 1 अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, साखरही तुम्ही घालू शकता। आता सर्वात प्रथम आपल्याला या परातीमध्ये हे सगळे जिन्नस टाकायचे। मी सर्वात प्रथम बटाटा घेतलाय, शेंगदाण्याचा कूट घेतलाय, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, मिरची, मीठ, लाल मिरचीची पावडर आणि जिरा पावडर। ह्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी शिंगाड्याचं पीठ आणि 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ आणि कोथिंबीर, आता हे आपल्याला थोडंसं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे। हे आता मी भिजवून घेते। हे आता आपलं हे असं पीठ असं भिजवून झालेलं आहे। आपले पीठ असे भिजवून झालेले आहे। जसे आपण गव्हाचे कणिक मळतो तसंच हे पीठ आपण भिजवलेलं आहे। आता आपल्याला एक कागद घ्यायचा आहे प्लास्टिकचा आणि त्याच्यावर असं तेल ओतायचं आहे। हातालाही तेल लावायचं आहे। एक एवढा गोळा करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण फ्राय पॅन लावूया आणि त्याच्यात तूप टाकूया। फ्राय पॅन गरम होईपर्यंत आपण इकडे थालीपीठ बनवायला घेऊया। हे उपवासाचे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर किंवा नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकता। पाच मिनिटांसाठी आपण त्याला गॅसवर ठेवूया। आता आपण याला दुसऱ्या साईडला परतायचं आहे। छान खरपूस आणि गोल्डन ब्राउन असा कलर आलेला आहे। दुसऱ्या साईडने देखील असाच कलर येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे। आता आपण परतूया। वाव, दुसऱ्या साईडला देखील छान झालेलं आहे। आता आपण दुसरं थालीपीठ टाकून घेऊया। अशा रीतीने ही सगळी थालीपीठ आपल्याला करून घ्यायची आहेत। साईडने तूप सोडायचं आहे। तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। आता हे असं परतून घेते मी। छान गोल्डन ब्राउन येईपर्यंत आपल्याला ते ठेवायचे। अंदाजे 2-3 मिनिटं लागतात त्याच्यासाठी। पण हे छान उपवासाचे खरपूस असे हे थालीपीठ आपले तयार होत आहे। चला, हे आपले उपवासाचे थालीपीठ रेडी झालेले आहे। ते आता मी सर्व करते। हे असे छान झालेले थालीपीठ आपण दह्याबरोबर सर्व करूया। आता हे उपवासाचे थालीपीठ करायला घेण्यापूर्वी जरा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। सबस्क्रिप्शन टोटली फ्री आहे। त्याला 1ही रुपया लागत नाही। एकदम फुकट आहे हे चॅनल। आणि हो, आपण लवकरच भेटूया शेलटकर्स चॅनलच्या शेलटकर्स किचनच्या नव्या रेसिपी। सबस्क्रिप्शन टोटली फ्री आहे।
तेव्हा शिलटकर्स किचन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन रेसिपीज बनवत राहा, खात राहा, मजेत राहा. लवकरच भेटूया शिलटकर्स किचनच्या अजून एका नवीन छान खुसखुशीत रेसिपीसोबत.